नमस्कार मंडळी, मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर। आणि बघा, सध्या सगळ्यात महत्त्वाचा एक नवीन जीआर आलेला आहे शासनाचा। एकदम भारी जीआर आहे। जीआर असा आहे भाऊ, तुम्हाला सांगतो की या जीआर नाही की नाही विद्यार्थी एकदम जोमात राहतील, म्हणजे भयानकच जोमात। त्याला इतका आनंद होईल की आपल्याला काय काय मिळणार आहे काय काय नाही। पण महत्त्वाचं म्हणजे मास्तर सगळे कोमात जाणार आहेत बरं का, या जीआरनं सगळे मास्तर कोमात। बरं, मास्तर कोमात जाणार तर जाणार, जनता मात्र फुल ताणात राहणार आहे। तुम्ही म्हणसाल या असं सगळं कसं काय घडणार बुवा? विद्यार्थी जोमात, मास्तर ताणात म्हणजे कोमात आणि जनता ताणात, तर हे सगळं घडणार आहे या जीआर मुळे। तर हा जीआर नेमका काय ते आपल्याला पाहायचं ना। हा जो जीआर आहे तो आहे शिक्षण विभागाशी संबंधित सरकारी शाळांसाठीचा, आणि इतका डेंजर जीआर आहे भाऊ, इतकं मस्त म्हणजे इतका जबरदस्त आहे की तुम्ही जर तो जीआर पाहिला तर तुम्हाला वाटेल अरे बापरे हे काय चालू आहे इथं। बरं, या सगळ्यांमध्ये नेमकं मास्तर आपण लिहिले कोमामध्ये जाणार, तर मास्तर कसे कोमात जाणार ते पण दाखवणार आहे। आणि जनता काऊन ताणात येणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं जनतेचा, की जनता कशामुळे ताणात येणार आहे बाबा हे जीआर पाहून, तर ते पण आपल्याला पाहायचं। तर बघा, जीआर जो आहे तो आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना। म्हणजे काय, दुपारी आपण जे लेकराला खिचडी खाऊ घालतो शाळेमध्ये, तर त्या खिचडीच्या मेनूमध्ये काय काय बदल झाले, त्याच्यातून काय काय येणार आणि ते कसं कसं करायचंय आणि त्याच्यामध्ये जनतेनं काय करायचं ते सगळं आपण याच्यामध्ये केलेले। तर पाककृतीमध्ये सुधारणा। पाककृती म्हणजे आता मिष्टान्न जेवायला भेटणार आहे भाऊ, मिष्टान्न। काय जेवायला भेटणार आहे? मिष्टान्न। मिष्टान्न म्हणजे काय, तर गोड पदार्थासहित सगळंच असतं त्याच्यामध्ये, हे की नाही। तर हे मिष्टान्न तुम्हाला खायला मिळणार आहे। तर पहा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक 6/2022 प्रकरण क्रमांक 117 SD 3 मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई 28 जानेवारी 2025 या दिवशीचा हा जीआर आहे। हा जीआर तुम्हाला सगळीकडे उपलब्ध आहे। सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की या जीआरनं नेमकं महाराष्ट्रातल्या सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर आणि जनतेवर काय परिणाम होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर एकदम सविस्तर पाहू, जीआर एकदम बारकाईनं समजून घेऊ आणि मग पहा तुम्ही काय काय सिस्टीम आहे शाळेच्या बाबतीमध्ये, नेमकं काय काय घडतं, सरकारला काय काय करायचं आहे ते तुम्हाला सगळं कळून जाईल। तर बघा, शालेय शिक्षण विभागाचा जीआर आहे। हे आधीचे सगळे जीआरचे जे काय आहेत संदर्भ ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। चलो असो, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांमध्ये 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी यांच्यासाठीच्या पाककृती म्हणजे जे रोज त्याला स्वयंपाक भेटतो जेवायला, दुपारी मध्यान्ह भोजनात जे अन्न मिळतं त्याच्यामध्ये केलेले बदल आहेत। आता सध्याच्या कंडिशनला 12 पाककृती आलेल्या आहेत, म्हणजे 12 पदार्थ सलग 12 दिवस 12 पदार्थ खाऊ घालायचे लेकरांना। 12 दिवस 12 पदार्थ, रोज नवं आहे भाऊ, रोज नवं, मस्तपैकी नंबर 1च आहे सगळं। तुम्ही पाहाच फक्त आता काय काय आहे ते। तुम्ही म्हणसाल शाळा आहे का एखादा हॉटेल आहे की रोज गेले की नवं जेवाय, रोज गेले की नवं जेवाय, लय मजा हो। फक्त पहा तुम्ही जीआर पहा शासनाचा किती भारी आहे, लय डेंजर, लय खतरनाक, लय भारी। शासनाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत। पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाची, की 2026 साठी आपण नवोदयची बॅच, फ्री बॅच बरं का, पैसे काय लागत नाही आपल्याकडे, फ्री आहे बरं का। फ्री बॅच 15 फेब्रुवारीला आपण चालू करणार आहोत 2026च्या नवोदय परीक्षेसाठी, जी 15 फेब्रुवारीपासून चालू होईल। तुम्हाला एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि हे ॲप डाउनलोड करून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता। 4थीचे, 3रीचे, 5वीचे मुलं जे कोणी असतील ते। तर चला मूळ विषयावर येऊया। तर बघा, शासन निर्णयामध्ये असं सांगितलेलं आहे की पाककृती दिलेत आपल्याला पहिल्या गोष्टीचं। आता पहा किती 12 पाककृती आहेत, म्हणजे 12 दिवशी 12 पदार्थ खाऊ घालायचे लेकरांना। पहिल्या दिवशी काय आहे, तर व्हेजिटेबल पुलाव आहे। काय खाऊ घालायचे? व्हेजिटेबल पुलाव। दुसऱ्या दिवशी मसाले भात, तिसऱ्या दिवशी मटर पुलाव आहे, चौथ्या दिवशी मुगडाळीची खिचडी, चौथ्या दिवशी चवळीची खिचडी, 5व्या दिवशी चना पुलाव आहे, 7व्या दिवशी पुन्हा 6व्या दिवशी चना पुलाव, 7व्या दिवशी सोयाबीनचा पुलाव, मग मसुरी पुलाव, मग मूग शेवगा वरण भात, आणि त्याच्यानंतर मोड आलेल्या मटकीची उसळ, मग अंडा पुलाव, आणि मग गोड खिचडी आणि नाचणी सत्व। बाबा इतकं खतरनाक पद्धतीने हे सगळं दिले। आता मूळ मुद्दा असा आहे की जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा कुठे आहेत? खेड्यात। शाळा कुठे आहेत? खेड्यात। आता खेड्यामध्ये स्वयंपाकी माणसाला आहे 2500 रुपये महिन्याला। किती? 2500 महिन्याला, म्हणजे त्याला जवळपास समजा 100 रुपये बी रोज पडत नाही, आहे की नाही। 100 रुपये रोज समजा त्याला नाहीच आहे, त्याच्यापेक्षा कमीच आहे। तर जे असेल ते असेल 70-80 रुपये, 8×3=24, 80 रुपये रोज आहे। तर 80 रुपये रोजाना असलेल्या माणसानं काय करायचं, हे सगळं करायचंय बरं का, एवढं सगळं रोज एका दिवशी व्हेजिटेबल पुलाव। तुम्ही एखाद्या खेड्यातल्या माणसाला फक्त स्वयंपाकाला जा आणि त्याला म्हणा भाऊ आपल्याला व्हेजिटेबल पुलाव करायचा,
तर ते काय म्हणाल माहिती आहे का, हे व्हेजिटेबल पुलाव म्हणजे नेमकं काय आहे सर म्हणाल, आहे की नाही. ते कोमात जाईल, कोमात पुलाव म्हणल्यावर. त्यातल्या त्यात व्हेजिटेबल पुलाव म्हणल्यावर तर विषय येत नाही हो खेड्यापाड्यामध्ये. कसा तरी माणूस आम्हाला धुडून आणावं लागते, ज्याचं कुठंच काही होईना झालंय, ज्याला काहीच जमत नाही, त्याला कसं तरी ये बापून आमच्या इथे खिचडी करू लाग, अर्धी फोडणी आम्हीच देतो, तांदूळ आम्हीच टाकू लागतो, सगळे मास्तर आम्हीच बेजार होतो, फक्त तू नावापुरतं का होईना शिजोस तोरतोरी तिथं राहाय. इतकी विनंती करू करू ते माणसं आणावं लागेल. कारण पगार 2,500 आणि त्याचा चाललाय दिवस सगळा. आता तर ह्या सगळ्या पाककला आल्यात एवढ्या लगे 12. आता याच्यामध्ये मेन गोम काय आहे, गोम हे सगळं तर तुम्ही देणार आहेत, पण पुढे जाऊ जरा असं पहा. आता उपरोक्त पाककृतीमधील अनुक्रमांक 11-12 म्हणजे जे गोड पदार्थ अंडा पुलाव हे ते नाही, तर हे सगळं जे असणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारी साखर गूळ जे काय लागेल ते लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा. कुठून करायचा, लोकसहभागातून. याकरिता शासनाकडून कोणतीही अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही. म्हणजे शासन तुम्हाला पैसा देणार नाही, हे तुम्ही करायचं, पण कुठून, लोकसहभागातून. लोकांकडून पैसे जमा करायचे आणि मग या लेकरायला खाऊ घालायचं. समजा लोकांकडून आपण पैसे घेतले आणि एखादं पोरगं घरी गेलं आणि मला खीर कमी दिली त्याला जरा जास्त दिली होती म्हणलं तर मास्तरनं मार खायचा बदबद कुत्र्यावानी, है की नाही. काय हो मास्तर असं करता तुम्ही, आमच्या पोरीला कमी खीर दिली त्याला जास्त दिली. बरं लोकसभातून लोक रोज रोज पैसे देतील का हे करायला. रोजे वर्गणी मागायला जायचं. मास्तरनं उठलं शाळेत गेलं 8 दिवसातून 2 दिवस आहे की नाही, चला, नाहीतर मग झोऱ्या घ्यायचा. पहिले शिदा मागायला जात होतो पहा आपण, असं शिदा घ्यायचं, तांदूळ द्या, ज्वारी द्या. तसं साखर मागायला जायचं, साखर वाढ ये माय, साखर वाढ माय, साखर वाढ, शाळेसाठी साखर वाढ माय, साखर वाढ, शाळेसाठी वाढ माय. चालू द्यायचा चपका आपला. नाही तर गुळ, ती माय वाढेल का, रोजच्या रोज देईल का, म्हणेल शाळा सरकारची आणि मास्तर रोज भिकाऱ्यावानी साखर मागायला. मग आता उद्या जर समजा मास्तरला लोक काय ए गुळ माग्या, ए साखर माग्या असं म्हणले तर मग काय करायचं ते शासनाला माहित बा. शिक्षकांचा आदरच आदर होणार आहे. मग ते पहिल्या काळामध्ये एक पिक्चर आला होता मराठीतला, ए सावित्रीबाई असं म्हणलं की चिडायचे लोक, ते हे की नाही, ते चिड होती त्याची. तसं मास्तर पुढे जाऊ लागले, ए साखर माग्या, ए गुळ माग्या, ए पीठ माग्या, ए भीक माग्या असं लोक म्हणले, तर त्याच्यात काही नवल वाटून घेऊ नका. तर असं आहे, लोकसहभागातून देण्याचा प्रयत्न करावा. बरं इकडे प्रयत्न करावा म्हणते आणि तिकडे कंपल्सरी द्यायचं आहे, नाही दिलं तर कारवाई बी आहे तुमच्यावर. तुम्ही जर ते 12 मेनू नाही केले तर तुमच्यावर कारवाई बी. म्हणजे किती खतरनाक प्रोग्राम आहे. बरं याच्या पुढे जाऊ, हे तर काहीच नाही हो, अजून तर लय डेंजर आहे. बघा समजा आपल्याला पदार्थ बनवायचा, पाककृती क्रमांक 1 याच्यामध्ये काय दिलं, व्हेजिटेबल पुलाव बनवायचा आहे. तर आपल्याला काय काय पाहिजे, भाजीपाला पाहिजे, गाजर वा, फ्लॉवर वा, कोथिंबीर वा, लिंबाचा रस, एवढं सगळं पाहिजे. किती, 50 ग्रॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर काय पाहिजे, गरम मसाला, आलू लसूण पेस्ट, आलं लसण म्हणजे अद्रक लसूणचा पेस्ट पाहिजे. आता अद्रक लसण कुठून आणायची शासनाला माहित, आणि साखर तर तुम्हाला माहितच आहे कुठून आणायची, लोकायला मागूनच आणायची, भीक मागायची. माय वाढ साखर नाही या घरी तर जाय पुढच्या घरी, मग तिथं जायचं पुन्हा, माय जराशी साखर द्या, माय जराशी साखर द्या, असं करू 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 साखर मागून आणायची गावातून आणि मस्तपैकी असं नंबर 1 बनवायचं. पहा मग हे सगळं पुन्हा कशातून मिळणार, त्याच्याकडून नाही, त्याच्याकडून फक्त तांदूळ भेटणार, वटाणा भेटणार. आणि पहा याच्यामध्ये आणखी प्रमाण सांगतो तुम्हाला, लय डेंजर आहे भाऊ हे. पुढचं तुम्ही पहा फक्त. आता एक पुन्हा एक आहे, मसुरी पुलाव बनवायचा समजा, तर मसुरी पुलावला काय लागणार, आलं लसूण पेस्ट देते का शासन, देत नाही. मिरची पावडर सध्या शासन देते का, देत नाही. जिरे पावडर शासन द्यायले का, देत नाही. गरम मसाला, हा गरम मसाला येते, ते बी किती ग्रॅम प्रमाण येते ते सांगतो. गरम मसाला बी येत नाही, गरम मसाला बी नाही. धने पावडर येते का, येत नाही. मीठ येते, ते किती ग्रामनं टाकायचं ते सांगतो. भाजीपाल्यामध्ये लिंबाचा रस, हिरवी मेथी वगैरे वगैरे जे काय असेल ते टाकायचे. मूळ मुद्दा असा आहे, हे सगळं काही येणार नाही. मग हे आणायचं कोणाच्या पैशातून, आहे का नाही, कोणाच्या पैशातून आणायचं, कसं आणायचं. बरं या सगळ्यासाठी तुम्हाला सांगतो, या सगळ्यांसाठी एका विद्यार्थ्याला 3 रुपये 27 पैसे मिळणार. किती रुपये, 3 रुपये 27 पैसे एका विद्यार्थ्यासाठी, बरोबर आहे. याच्यामध्ये इंधन भत्ता, इंधन म्हणजे काय तर तुमचा गॅस. तुम्ही या 3 रुपये 27 पैशामधूनच गॅस आणायचा. समजा जर तुमच्याकडं 50 पोरं असतील शाळेमध्ये किंवा 100 पोरं असतील, 100 पोरं, तर 100 पोराचे रुपये किती भेटणार, 327 रुपये भेटणार. किती, 327 रुपये भेटणार. याच्यामध्ये तुम्हाला गॅस शेगडी, 100 पोराच्या स्वयंपाकाला किती गॅस लागतो त्याचा हिशोब करा. 1000 रुपयाला सिलेंडर आहे आपलं, म्हणजे 1000ला बी नाही, ते तर जास्तच महाग आहे, कारण ते आपल्याला काय महागच भेटणार ना शाळेचं म्हणल्यावर, आहे ना. तर ते सिलेंडरचे पैसे काढा, त्याच्यानंतर ते इंधन म्हणजे भाजीपाल्याचे पैसे काढा, हे सगळ्या कुटाण्याचे पैसे काढा. तर 3 रुपयामध्ये एका पोराला असं जेव घालायचं, आपल्याला पुलाव जेव घालायचा 3 रुपये 27 पैशात. किती डेंजर आहे भाऊ. चहा प्यायला गेले ना तुम्ही जर म्हणले चहा घेत होता 10 रुपयाच्या कमी, आता चहा नाही भाऊ कुठं, 10 रुपयाला चहा आहे. पण 3 रुपयात आपल्याला मिष्टान्न भोजन द्यायचं. आता मिष्टान्न द्यायचं, पण किती कष्टानं द्यायचं ते बी तुम्हाला सांगतो, कारण याच्यामागे या मिष्टान्नामागे इतके कष्टानं तर बाबा पाहायच नाही.
तुम्ही फक्त पहा, तांदूळ द्यायचा आहे आपल्याला 100 ग्रॅम एका विद्यार्थ्याला. किती? 100 ग्राम तांदूळ द्यायचा आहे. पुढचा फक्त हिसाब पाहून घ्या. आता आपल्याला त्याला हळद पावडर किती टाकायची, तर 0.002 म्हणजे पहा किती शून्यात, पहा 0.123 1 2 3 आणि 2 म्हणजे हे किती, 1 ग्रॅमचा 5वा हिस्सा. 1 ग्रॅमचा कितवा हिस्सा? 5वा हिस्सा द्यायचा. 1 ग्रॅमचा 5वा हिस्सा. हे मास्तर आहे की नाही, नुसता हिशोब ठेवूच कोमात जाणार आहे. ते घरी गेलं तरी म्हणाले 0.2 ग्राम 0.3 ग्राम 0.0005 ग्राम. बायको म्हणाली काय होय, काय झालं हो तुम्हाला? काय नाही शाळेचं आजचं भरायचं राहिलं होतं. पुन्हा ते चलता गाडीवर असं विचार करायला 0.3352 ग्राम 0.00003 ग्राम धडकायले एसटीला मरायले. कालच आमच्या इथं अटॅकनं मिले 2 मुख्याध्यापक. काऊन? तर 0.0005 ग्राम 0.0003 ग्राम. आणि मग त्याला मिळत लागणं झालं. आपल्याकडे विद्यार्थी 127 मग 0.0003 ग्राम किती ग्राम व्हायले. मग का न मोजू मी? आपल्याकडे तर सोनं चांदी मोजायचं, गिरॅमचं काही औषध बी नाही, काही बी नाही. बरं हे सगळं मोजायचं, रोजच्या रोज लिहायचं, याचा खर्च पहा म्हणा किती आहे. आता मीठ वापरायचं म्हणा किती, 0.0003 ग्रॅम. किती ग्रॅमसाठी? 100 ग्रॅम तांदळासाठी. 100 ग्रॅम तांदळासाठी 0.003 ग्रॅम मीठ म्हणजे 1 ग्रॅमचा 3रा भाग म्हणजे 1 ग्रॅम मीठ घ्यायचे, त्याचे 3 हिस्से करायचे. 1 ग्रॅम मिठाचे, मीठ किती जड राहते तुम्हाला माहिती आहे. आणि मग असे त्याचे 3 हिस्से करायचे आणि असं बरोबर मोजायचं, असं मोजायचं की त्याच्या मायला सोनाराकडे जरी गेले तुम्ही, सोनार बी म्हणला पाहिजे नाही हे 0.3 ग्रॅम आहे. याच्यासाठी तुम्ही तराजू घेऊन जायचं. ते त्याला हवा लागू नये म्हणून काचामध्ये तराजू असते पहा सोनाराकडे, तसं काचातलं तराजून यायचं आणि त्याच्यात मोजायचं. आणि मग त्याच्यामध्ये पहिले मोजायचं 0.3 ग्राम, मग मोजायची हळद 0.002 ग्राम, मग मोजायचं तेल 0.0050 ग्रॅम आणि मग मोजायचं गरम मसाला कांदा लसूण मसाला 0.0011 ग्रॅम आणि मग मोजायचे जिरे 0.0002 ग्रॅम आणि मग मोजायची मोहरी मग 0.0002 ग्रॅम आणि मोजायची मिरची पावडर 0.00 आणि मिरची पावडर जर दलिंदर आहे इकडे तिकडे उडाली आणि अर्धा ग्राम कमी भरली, तुमचं काय खरं नाही, पहिले सांगून ठेवलो. असं सगळं मोजून कोमात जायचं आणि हे त्या माणसाला काढून द्यायचं आणि हे शिजवायचं आणि हे पोरायला रोज वाटायचं आणि हे सगळा हिशोब रोजच्या रोज ठेवायचा. आणि त्याच्यानंतर जर तुमच्या पोराला काही आलं नाही रे बा, मास्तर मेला. आता विचार करा तुम्ही, मास्तरनं शिकवायचं कसं आणि याच्यावर हे एवढा सगळा हिशोब ठेवायचा कसा? हे लय खतरनाक आहे. सिस्टीम लय भारी आहे की पोरायला ह्या 12 दिवस 12 कृती, पोरायची तब्येत चांगली होईल, सगळं चांगलं होईल. पण त्या पोरायला शिकवायचं कवा? हे मोजून देण्यासाठी शासनानं फक्त एका शाळेवर कोणत्या बी याव आणि शासनाचे 4 माणसं पाठवा आणि त्यानं 12 दिवस अशा प्रकारचं खाऊ घालून सगळा हिशोब ठेवायचा आणि मोजू द्यायचं. इथं तुमचं तांदळाचं पोतं 50 किलोचं म्हणून येते, त्याच्यात 43 किलोच्या वरी तांदूळ निघत नाही. खोटा सांगत नाही. कोणत्याही शाळेवरल्या कोणत्याही मास्तरला विचारायचं कवाय तांदूळ येऊ द्यायचा आणि मोजा म्हणायचं, चला किती किलोचं भरते. त्याच्यात चाळल्यानंतर गाळल्यानंतर जे खराब निघते ते तर कोटा जाते सांगायचं कामच नाही. तुमची डाळ हरभरा इतका भयानक राहते की ते डुकरं सुद्धा खाऊ नाही, इतका गदळ राहते. पण त्याच्यावर आपण बोलायचंच नाही. शासन द्यायला ना, आपण फक्त करायचं. एकंदरीत काय माहिती का, हे सगळ्या शाळेचा सत्यानाश करणं चालू आहे. मी तर म्हणतो मुलांना रोज तुम्ही याच्याही पेक्षा चांगलं खाऊ घालावं, पण त्याच्यासाठी एक स्वतःची सिस्टीम ठेवा. त्याच मास्तरनं तिकडे काशी करून घ्यायची, इकडे काशी करून घ्या. मास्तरची वाट लागून चालली हो. हे एवढाला हिशोब ठेवण्यात नाकी न येईल, मरून चालले तो मास्तर. टेन्शन अटॅक येऊ हे असा हिशोब ठेवायचा आहे. म्हणजे किती आहे. आता आलं लसूण पेस्ट कोठून आणायची, आलं अद्रक लसणाची पेस्ट कोठून आणायची, मास्तरनं घरून मिक्सर घेऊन जायचं शाळेत, नाही तर घरीच घरा रोज वाजवायचं. शेजारी पाजारी म्हणली पाहिजे माझी मास्तर रोजही मटण करू खायला काय की. अबे मटण नाही बापू, शाळेचं अद्रक लसूण पेस्ट होय म्हणायचं का? शाळेत आहे काय सिस्टीम? शाळेत तर लाईट बी नाही हो. शाळेत लाईट मीटर दिली, त्याचं बिल बी भरणं हो सरकार. ते बिल नसल्यामुळे ते बी बंद आहे लाईटा. आणि त्याच्यानंतर सिलेंडर कोणाने याचं? मास्तर आणायचं. कोठून बी आण. अहो 1 सिलेंडर दिलंय सरकारनं, ते सिलेंडर संपलं की 8 दिवस नंबर लागला ना, ते 8 दिवस मग तिथं काय हातपाय घालायचे का मास्तरची चुलीमध्ये? लाकडं भेटायलेत का? लाकडं झाडायची नाही, चूल वापरायची नाही. इतकी भयानक सिस्टीम आहे, इतकं भयानक आहे की सरकारी शाळांचा बुग्गा करणं चालू आहे. बुग्गा. सरकारी शाळा बंद पाडणे हा एकमेव उद्देश आहे की काय, असा याच्यातून प्रश्न निर्माण होतो. म्हणून शासनानं याच्यामध्ये जरासा बदल करावा आणि खर्चाची रक्कम पहा. खर्च बिले भरू. मीठाला 0.003 ग्राम इतकं लागते, तर त्याच्यासाठी आपल्याकडे रक्कम आहे 0.01 पैसा. लाव रे बापू हिशोब. 127 पोरं गुणीला 0.003 ग्राम आणि त्याचे मग किती पैसे झाले ते लाव हिशोब. आणि मर बापू हिशोब लावलं. लय डेंजर काम आहे हे. तर काहीच नाही, पुढे आहे अजून. हे बघा काय होय, मसाले भातासाठी म्हण पहा. मीठ 0.0. मला सांगा 1 ग्रॅम 100 ग्रॅमला 0.003 म्हणजे जवळपास 1 ग्रॅम मीठ 300 ग्रामला, म्हणजे पाव किलो तांदळाला 1 ग्रॅम मीठ टाकायचं म्हण.
इतकं मीठ, हे कोण तज्ज्ञ माणूस असेल की ज्याला इतकं मीठ? अहो, पाव किलो तांदळाला 1 ग्राम मीठ, त्याला चव तरी येईल का हो? ते पोरगं वरून जाऊन मिठाचे पुढे गपागप खाईल इतकं आळणी झाल्यावर. आणि हे महिन्याभरामध्ये लागायले किती मग? 200 आणि 300 ग्राम मीठ. 200 ग्राम मिठामध्ये काय महिना धकते? हे काय सिस्टीम चालू आहे सरकारची? हे कोण तज्ज्ञ आहेत ज्याने हे बनवलं? मला वाटायले बहुतेक ते संजीव कुमार नाहीत का शेफ, भारतातले सगळ्यात गाजलेले शेफ, बहुतेक त्यांच्याकडून मेनू तयार करून घेतलेला असावा. आणि हे सगळं कुठून खर्च करायचं? इंधन व भाजीपाला अनुदानातून खर्च करणे. इंधन भाजीपाला अनुदान किती रुपये? 3 रुपये 37 पैसे. एका विद्यार्थ्याला 3 रुपये 37 पैशामध्ये कसं व्हावं, काय व्हावं, काय होऊ नये? बरं, ते व्हायचं जळू द्या, ते काही करू, आम्ही आमच्या खिशातले पैसे घालून करू. पण हे हिसाब लिहून ठेवण्यात काशी व्हायली सगळी? त्या पोरायला शिकवायचं कवा? बरं, 4 वर्षापासूनचा हिशोब मागतात. मागच्या 4 वर्षाचा तांदळाचा हिशोब द्या. तांदूळ येते 50 किलोच्या नावानं 45 किलो. ते मटकीन हरभरे पाहिले तर त्याच्यातले अर्धे फेकून देण्यात जातात सडलेले. कोणी काय म्हणायला गेले तर तुला माहित नाही का कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे? त्या साहेबाचं हे कॉन्ट्रॅक्ट. मग बोलतो तू त्याच्यावर कारवाई करायची का? द्यायची तुझ्या शाळेला भेट. कोणतीच शाळा? शाळेचं नाव सांगतो, या उद्या साहेब पाठवतो तुला चौकशी करायला, आणि मग पाहतो कसं आहे ते. आणि मग 3 ग्राम तांदूळ कमी भेटला म्हणून मुख्याध्यापक सस्पेंड. किती ग्राम? 3 ग्राम. ते पोतं घेताना पाय बरं मोजून. त्यानं ज्यानं सस्पेंड केलं का, त्याच्या खरं सांगतो, त्यानं ज्यानं सस्पेंड केलं का त्यानं फक्त येऊन ते तांदूळ ते एकदा मोजून आम्हाला घेऊन दाखवा की 50 किलो तांदूळाचा कट्टा आहे, 50 किलोच भरावं. 2 ग्राम जरी कमी भरला का नाही तर त्या दलिंदर अधिकाऱ्याला मग सस्पेंड करा तुम्ही. आहे का तुमच्या हिंमत? ती तर हिंमत नाही. पण असा सगळा वासुदेव आहे एकंदरीत आपल्या शिक्षण व्यवस्थेचा. आणि याच्यामुळं गोरगरिबाच्या पोरांच्या शिक्षणाचे हाल होणार. त्यांचेच हाल नाही तर त्या मास्तरचे बी भीक मागू मागू हाल होणार. आणि त्यांचेच नाही तर गावकऱ्याचे बी रोजच्या रोज भीक मागावानीसारखे साखर आणि ते गुळ देऊ देऊ त्याचे बी हाल होणार. अहो, लोकसहभागातून काय करायचं असते? शिक्षण हा मानवाचा मूलभूत हक्क आहे. शिक्षणाला राज्यघटनेनं, संविधानानं मूलभूत हक्काचा दर्जा दिलेला आहे. तो त्यांना मोफत आणि सक्तीचा असावा. मग त्याच्या संबंधित ज्या योजना आहेत त्या सुद्धा मोफत असल्या पाहिजे आणि त्या सुद्धा तुम्ही राबवल्या पाहिजे. शिक्षकाला शिकवण्याचं काम करू दिलं पाहिजे. शिक्षकांची तळमळ पाहत्या विद्यार्थ्यांना घडू द्या. जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावानं आधीच बोंब आहे. सगळीकडून लोक बोंबलायत, मास्तर शिकवत नाही, मास्तर शिकवत नाही. मास्तर 24 घंटे ऑनलाईन हिशोब करायला आहे. त्याला वाटायला मास्तर मोबाईलच पाहायला आहे. अरे काय चालू आहे सगळं चित्र? याच्यात बदल करा. शिक्षकांना फक्त आणि फक्त 10 ते 4 फक्त शिकवण्याचं काम द्या. बाकी सगळे अवांतर कामं काढून घ्या. ही कळकळीची विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कोणाला शिक्षणामध्ये आणखी प्रोग्रेस करायची, शिक्षणामध्ये काही अडथळा येत असेल कोणाचा पैशाचा वगैरे, तर पहा, पोलीस भरती 2025 ची बॅच आहे जी आपण केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त लेकरा बाळांच्या शिक्षणात पैशाची अडचण येऊ नये म्हणून 2025 साठीची जी बॅच आहे पोलीस भरतीची 2025 ची, ती विठ्ठल कांगणे सर आणि मी स्वतः आम्ही दोघेही जण 14 फेब्रुवारी पासून लाईव्ह बॅच घेणार आहेत. रोजच्या रोज लाईव्ह, दररोज 3 तास लाईव्ह लेक्चर होईल. कालावधी 6 महिन्याचा असेल आणि स्टार्ट होईल 14 फेब्रुवारी पासून. रोज ते जीके शिकवतील आणि गणित शिकवतील. मी मराठी व्याकरण शिकवतो नेहमीप्रमाणेच, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे 18 फेब्रुवारी पर्यंत फ्री बॅच आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त या बॅचचं पूर्ण 6 महिन्याचा कालावधी फक्त 100 रुपयासाठी, ते पण 100 रुपये खर्च येतो म्हणून. बाकीचा सगळा त्याच्यात काय पैसे कमवायचे काय नाही. फक्त सामाजिक भान आहे. लेकरांना स्वस्तात स्वस्त एक पुस्तक जरी घ्यायला गेले तुम्ही पोलीस भरतीचं, ते सुद्धा 1000-1500 आहे. पण आम्ही दोघेही जण 3 तास रोज येऊन शिकवणार आहोत फक्त 100 रुपयात. आणि हे आहे तुम्हाला VK क्लास ॲपवर भेटेल. VK क्लास नावाचं ॲप आहे कांगणे सरांचं प्ले स्टोअरला. त्या कांगणे सरांच्या VK क्लास ॲपवर हे सगळं आहे. ही बॅच तुम्हाला फ्री आहे 14 पासून 18 पर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं की आम्ही कसं शिकवतो काय ते. त्याच्यानंतर तुम्ही बघा, विचार करायच्यावर काय करायचं ते. याच्यातून काय पैसे कमवण्याचा उद्देश नाही. ही फ्री बॅच आहे, फ्री, पैसे नाहीत. फक्त 100 रुपये याच्यासाठी लागतील तुम्हाला की ते सगळं जे टेक्निकली जे मॅनेजमेंट करावं लागतं, रेंज असेल किंवा प्ले स्टोअरला ॲप ठेवणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ते पण माझं नाही, माननीय श्री कांगणे सरांचं आहे. सेवा मोफत आहे आपली सेवा मोफत आहे की नाही. धन्यवाद. थांबतो इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.